नमस्कार, मी पायल. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. भारत जनगणना 2027 घनसावंगी येथे प्रगणक पर्यवेक्षकांच्या अंतिम प्रशिक्षणाला सुरुवात. तहसीलदार रमेश पागोटे यांचे आवाहन. जालना घनसावंगी भारत जनगणना 2027च्या पार्श्वभूमीवर घनसावंगी तहसील कार्यालयात दिनांक 5 मे 2026 रोजी आढावा बैठक पार पडली. त्यानंतर घनसावंगी तालुक्यातील प्रगणक व पर्यवेक्षकांच्या अंतिम बॅचच्या प्रशिक्षणास मंगळवारी प्रारंभ करण्यात आला. हे प्रशिक्षण डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था घनसावंगी येथे सुरू झाले असून कार्यक्रमास तहसीलदार रमेश पागोटे आणि गट शिक्षण अधिकारी रवी जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षणास एकूण 55 प्रगणक व पर्यवेक्षक सहभागी झाले असून त्यांनी जनगणनेच्या संपूर्ण प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. यावेळी तहसीलदार रमेश पागोटे यांनी सांगितले की यंदाची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असून स्वगणना हे तिचे विशेष वैशिष्ट्य आहे. नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि जनजागृतीसाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. जनगणनेद्वारे घराची स्थिती, मूलभूत सुविधा, मालमत्ता तसेच अनुसूचित जाती जमाती यासारखी सूक्ष्म माहिती संकलित होणार असून ती देशाच्या विकास नियोजनासाठी महत्त्वाची ठरणार आहे असे त्यांनी नमूद केले. प्रशिक्षणासाठी प्राध्यापक नाना गोडबोले, प्राध्यापक वाशिम तांबोळी, देवा चित्राल आणि शिल्प निदेशक मनीषा ताठे हे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. दरम्यान भारत जनगणना 2027चा पहिला टप्पा घर यादी व घरगणना 15 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या टप्प्यात प्रत्येक घराची नोंद घेऊन शासनाने निश्चित केलेल्या 34 प्रश्नाची माहिती मोबाईलद्वारे संकलित केली जाणार आहे. एकही घर वगळले जाणार नाही किंवा दुबार नोंद होणार नाही याची विशेष दक्षता घेतली जाणार असून वाडी, वस्ती, तांडे, गावे, शहरे आणि तसेच दुर्गम भागातील सर्व घरांची डिजिटल नोंद केली जाणार आहे. या उपक्रमात यशस्वी अंमलबजावणीसाठी नायब तहसीलदार सोमनाथ तोतला, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक साळुंके, केंद्र प्रमुख पिराजी पवार व तहसील कार्यालयातील कर्मचारी विशेष प्रयत्न करत आहे अशी माहिती तहसीलदार रमेश पागोटे यांनी एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना दिली. प्रतिनिधी श्रीकृष्णा भाऊसाहेब राजे जाधव, घनसावंगी. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.